आपण आलेलो होतो. आपण मच्छी आणली आपली या मावशींकडे आपण करायला दिली ती. मावशी नाव काय तुमचं? प्रतिभा प्रभाकर पिळणकर. रंजन पिळणकर यांच्या इथे आपण मच्छी दिली ती करायला. हे पहा मित्रांनो, कोळंबीची भाजी. हा रस्सा कशाचा आहे मावशी? कोलंबीचा याचा सुरमईचे डोके. सुरमईच्या डोक्याचा रस्सा आहे हा. आणि हे कोळंबीचं आणि मग राईस पण आहे. आणि तर आपल्याकडे एक आहे नमुना आपला व्हेज, त्याच्यासाठी ही व्हेजची भाजी आहे. ह्या आहेत नंदन दादा. दादा आपला नंबर काय इथला मोबाईल नंबर? नंबर सांगितलेला आहे आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो. तुम्ही जरी मासे आणले तर मावशी आपल्या इथं करून देतात. तुमचं जे काय असेल किलोवरती पाहिजे तसं आहे ना. ही आपली सुरमई फ्राय आहे. पहा दिसायला कसं. मावशी आपण मसाले कुठले वापरतो याच्यासाठी? पूर्णपणे कोकणी घरगुती मसाले. म्हणजे रेसिपी एकदम त्यांची घरगुती जी आहे, कोकणी पद्धतीने पूर्ण मसाले फ्राय केले जातात. पण आज मी तुम्हाला पहिल्यांदा आपले कोकणामध्ये कोकणी पद्धतीने हे फ्राय दाखवतोय. बाकी तुम्हाला नंतर मी टेस्ट पण करून सांगेल. पण दिसता की नाही, आता मी इथं थांबलो आहे ना, पण मला या माशाचा मसाला जो आहे त्याचा एवढा मस्त सुगंध यायला लागला आहे ना. कारण समुद्राच्या माशाला त्याची स्वतःची चव नसते. जे काही मसाल्याला चव असेल तीच त्याला प्रॉपर बनवते. बरोबर ना मावशी? हे काय मावशी? चिंचेचा आगळ. त्याच्यामुळे तो थोडासा तुमचं कोकणामध्ये जो त्याचा आंबटपणा असतो तो त्याच्यामुळे तो जाणवतो. अच्छा अच्छा. तुमच्या आपलं कोकणात जास्त लिंबू आपलं आगळ आणि कोकम हेच वापरतात ना जास्त करून. कोलंबी वगैरे खाऊन बघा. हा हा. चव घ्या. नंतर आधी त्यांना हे करायचं मग मीठ टाक. हे पहा मित्रांनो, जो मला वाटतं 1 ते 1.5 तास झाला असेल मावशीला मॅरिनेशन केलेलं ना, मसाले लावून ठेवलेलं. आणि त्याच्यामध्ये 2 तास झाले. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो की पूर्ण त्या माशाला तो मसाल्याचा फील आहे तो उतरतो पूर्ण आणि मसाल्याचं त्याच्यामध्ये टेस्ट उतरते पूर्ण. हे पहा आपले पापलेट आणि बांगडा हे पण फ्राय झालेलं आहे. मी तुम्हाला टेस्ट घेऊन नक्की सांगेल. सुरमई पॉपलेट ह्याच्यामध्ये पहा सुरमई आणि पॉपलेट आहे मित्रांनो. आणि तुम्ही किती पण क्वांटिटीमध्ये फक्त आधी मावशींना सांगा की मावशी आम्हाला नाही का मासे करून पाहिजे. तुम्हाला किलोवरती तांदळाची भाकर चपाती पण दोन्ही देतात मावशी. जे पाहिजे असेल ते तुम्हाला सांगा तुम्ही आधी. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईलच मावशीचा. आणि तुम्ही अलिबागला येणार असेल ना तर नक्की मित्रांनो एकदा ट्राय करा. खरंच खूप छान आहे आणि बीचच्या एकदम जवळच आहे. मावशी हा बीच कोणता आहे समोरचा जो आहे तो? आता पॉईंट आहेत ना असे, तर हा कुठला पॉईंट आहे? नंदन आपल्या पॉइंटचं नाव काय रे? पॉइंटचं नाव सत्यवान सावित्री पाखाडी. सत्यवान सावित्री पाखारे पॉईंट. गोपनेश्वर मंदिर आणि एकदम टच आहे मित्रांनो. तुम्ही ना एकदम 2 मिनिटात म्हटलं तरी ना बीचवरतून इथे येऊ शकता. मासे घेऊन यायचे मार्केटमधनं, इथं मावशिंक द्यायचे आणि मस्त 2-3 तास एन्जॉय करायचं सगळं. राईड बीड घ्यायचे. आता आम्ही पण जवळजवळ 2 तास सगळं राईड करून आता इथं आलोय. पूर्णपणे आम्हाला भूक लागलेली आणि मला तर आता आहे ना पाहुणं जेवढी भूक लागली आहे ना की नाही का. चला मित्रांनो आलेले आहेत आपल्या आता मच्छी तयारच आहे. कधी एकदा मासे येईल आणि तुटून पडणार आहे. पण थांबा लगेच काही तुटून पडू नका. सगळे मासे होत्या हे आलेलं आहे रस्सा. वेगळं काहीतरी लागतोय. खरंच खूप छान लागतं. आणि आतापर्यंत आपल्याकडे आपण खाल्लेला रस्सा तो चिलापी माशाचा आणि हा जो आहे सुरमईचा रस्सा आहे तेव्हा तो घट्टपणा आणि त्यांनी ते आगळ टाकलं त्याच्यामुळे ना थोडंसं नॉर्मल आंबटपणा पूर्णपणे या जेवणाचं आवडत नव्हते. आणि ही पहा तांदळाची भाकरी एकदम मऊ. आणि ही कोळंबी पहा मित्रांनो. कोळंबी मसाला करा आपण सांगितलं होता. कोळंबीचा मसाला आहे ना भाजीच्या मसाल्यापेक्षा आहे ना पूर्णपणे वेगळा आहे. ह्याच्या वाटतं त्यांनी जे खोबरं ते वापरलेले मला म्हणजे जाणवते ते पूर्णपणे कोकणी पद्धतीने. बा
जे कोळंबी एवढी छान झाली ना की ती आता पूर्ण फस्त केल्याशिवाय दमना निघणार अशी झालेली. हे पाहू शकता बांगडा, सुरमई आणि पॉपलेट एकदम गरमागरम आहे. awesome. खरंच आहे ना मावशींनी ना एकदम घरगुती पद्धतीने केलेले. तुम्हाला ह्याला जरी मसाला दिसत असेल ना मच्छीला पूर्ण तरी ना व्यवस्थित शिजलं. आणि आपण म्हणतो की समुद्राच्या माशाचा वास येतो आणि तसा कुठलाच वास जाणवत नाही नाही का. म्हणजे एकदम खारी. उगाच नाही की सुरमईला समुद्राचा राजा म्हणत माशांच्या बाबतीत, खरंच राजा आहे. एकदम भारी लागते. आणि हा पहा बांगडा, मसाले बऱ्यापैकी डिफरंट आहेत माशांना. एकदम म्हणजे तुम्ही मासे फ्रेश आणले आणि कुठेतरी नवख्या ठिकाणी आपण करायला येतो ते पुन्हा जर व्यवस्थित नाही झाले तर कुठेतरी आपला भ्रम निराश होतो. पण इथं जर तुम्ही बनवाय दिले जे गेस्ट हाऊसला तर पूर्णपणे तुम्हाला आहे ना तुमच्या माशाचा जो आनंद आहे तो भेटू शकतो. हा पहा रस्सा. खरंच छान लागते. दादा या की या. दादा आहेत त्यांनी एक मदत केलेली मावशींना. दादा जेवण तर खरंच पण एकदम उत्कृष्ट झालेलं आहे. दादा पोलीसमध्ये जॉबला आहे मला वाटतं. कुठं असता तुम्ही? डोंबिवलीला जॉबला आहे आणि ते तिकडनं पाहून सुट्टीत येतात ते इकडं आणि आईंना मदत करता तुम्ही. खरंच खूप छान झालं आहे. म्हणजे मला खूप आवडले. नक्की आम्ही ना आमचे जे व्ह्यूअर्स आहेत पुण्याकडनं जे कोणी येत असेल कोकणामध्ये तुम्ही दिवेआगारला आला. आपला हा पॉईंट कुठला आहे? दिवेआगर सत्यवंशाची पाखाडी गोटनेश्वर मंदिर. ओके. गोटनेश्वर मंदिराच्या आसपास जरी असेल ते एकदम आहे ना 5 मिनिटाच्या अंतरावर ते समुद्र बीच आहे. तुम्ही इथं आला ना तर खरंच खूप छान भेटतील. तुम्ही बनवायला दिलं 1-1.5 तास आधी आणि सांगितलं तर तुमचे 1-1.5 तास तुमचं पूर्णपणे आपलं मनमुराद आनंद तिकडून घेऊन तुम्ही इथं जेवायला येऊ शकता. खरंच खूप छान आहे. मी पूर्ण माझं एकदा जेवण झालं की भेटतो तुम्हाला. चला आज आपल्यावर आपले नवीन कॅमेरामॅन आहे त्यांना पण जेवण करायचं आहे. मावशींना मी मुद्दामून सांगितलं होतं की थोडंसं आगळ कमी वापरा की जेणेकरून आंबटपणा कमी होईल नाही का. तर खरंच त्यांनी ते छान केलेलं आहे. आणि आपण आता कोळंबीचा मसाला राईसवर ट्राय करतो. हे पहा खरंच कोळंबी पण एवढी छान झाली उत्कृष्ट. मी आतापर्यंत 2-3 वेळा आलो कोकणात पण कोळंबी मी पहिल्यांदा इतकी छान ट्राय केली. माशासाठी ठीकच सांगू शकतो तुम्हाला. जेवण काय झालंय सगळे आता सुस्तावलेत. सगळे एकदम झोपण्याच्या तयारीत आहे. सुनील शेठ एक नंबर. एकदम ओके. मित्रांनो या वॉटर ॲक्टिव्हिटी सगळ्या केलेल्या आम्ही. परंतु काय आलं फोन मी गाडीमध्ये ठेवला होता त्याच्यामुळे कुठलाही फोटो आणि शूट नाही काढले वॉटर ॲक्टिव्हिटीचे. पण खरंच खूप मजा आली. जवळजवळ आम्ही 5 वॉटर ॲक्टिव्हिटी केल्या. त्यासाठी आम्ही 6 जण 4,500 रुपये दिले होते 5 वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. चला तर आपली 1 डे ट्रिप अशा प्रकारे आता संपलेली. एन्जॉय खूप छान झालं. जेवण पण खूप झालं छान झालं. आता निघतोय घरी दाखवतो रोडमध्ये काय जर नाश्ता पाणी झाला. जिलेबी निकाला नहीं करे मावा जिलेबी खाने का पार्सल अभी लेके जाते हैं. गिरणी
फेनी का फेरणी काय म्हणतात? झाले सोडा बनवून मोजोटो बना वर्जिन में जीतो कितना बनाने का? कौन सा फ्लेवर बनाएगा? ब्लूबेरी है, ग्रीन है, काला खट्टा है, ऑरेंज है, कौन सा बना? समोर आपलं दुकान आहे हा कोकण कट्टा दिसतंय त्याच्या बाजूला राईस मीटर ठेवली कबाब आहेत का चाचा कबाब आहे नाही दालचा नाही दालचा नहीं है तो। खिचडा 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 घेऊन तो व्हिडिओ बनवला का? खिचडा आहे चिकन खिचडा खिचडा हा हे पहा मित्रांनो मावा जिलेबी बनते हा. ये मावा जलेबी अपना फिरनी है और मालपुआ है कौन सा ये अपना मालपुआ है मालपुआ इसके साथ में लबड़ी लग के आती है अच्छा अच्छा ये क्या किसका बनता है ये मालपुआ अंडे का रहता है अंडे का रहते हैं हाँ और इसमें मैदा करके बनाते हैं चलो गर्मा गर्म जिलेबी होता है तो अपन हाँ ये अंडे से मालपुआ बेच के भी बन जाता है नाही नाही तरी ते काळं नाही ते तुम्ही बघा इकडे साईडला भांडत चपते काय? हा अच्छा नहीं लगेगा। ठंडा नहीं रहेगा, मजा नहीं आएगा। अरे ठंडा रहने दे, लेकिन ज्यादा आइस मत डाल। ज्यादा आइस मत ठंडा डाल। पानी डाल। ठंडा पानी डाल। या घसा स्प्राइट ठंडा वाला डालना। तो सादा रहता है। अब जैसा बोलो वैसा बनाएगा। अरे चिकन बिर्याणी चिकन पाया चिकन पाया दिखाओ ना वो खलास हुआ मटन कोरमा खलास हुआ मटन कोरमा खिलाओ ना उसको एकदम बढ़िया, मस्त एकदम एकदम गरम गरम झालेली थोडी टेस्ट करूया आपण इथं एक घंटा हाँ नहीं एक मिनट नहीं एक छोटा पीस दिखाओ मुझे. दिखा कौन कितना टाइम ये रहेगा? अच्छा आपण आता पार्सल घेतलेले हे काय आहे ते लवड़ी है रबडी रबडी आणि मावा जिलेबी पहा मित्रांनो खरंच एवढी भारी लागली ना मावा जिलेबी आणि रबडी कॉम्बिनेशनच वेगळं आहे मी पहिल्यांदाच मावा जिलेबी रबडी बरं खाल्लं खरंच एक नंबर कॉम्बिनेशन आहे आणि आपण आता दिव्यागरमधून बाहेर आलो मसाळा आणि मसाळाच्या जस्ट एक 2च मिनटं पेट्रोल पंपापाशी थांबलो होतो म्हटलं काहीतरी थंड पिंड घेऊ पण जिलेबी पाहून आहे ना नो जावं ना खरंच एक नंबर जिलेबी मित्रांनो पार्सल घेतलेली आपण थोडीशी ट्राय केली बोलने में कोई नहीं बोल शैतान यात्रा शैतान मिंट मोजेटो घेतलाय आपण पाहूया छान आहे पूरा आइटम है आणि हा मिंट मोजेटो खरंच मला खूप आवडला आता आपण मच्छी खाणार त्याच्यामुळे मी काही जास्त ट्राय केलं नाही
एक रबडी जिलाबी आणि मिंट मोहितो ट्राय केला होता. खरंच खूप छान होतं मित्रांनो. हे फक्त एकच महिना असतं रमजानसाठी नाही का. नंतर शॉप कुठं असतं आपलं? उसके बाद किधर रहता है रमजान के बाद? सामने खाणे का होतो जर खायचं असेल आपल्याला तर समोरच लगेच तो बोर्ड आहे जो मसाला कोकण कट्टा. कोकण कट्ट्याच्या शेजारीच ना? कोकण कट्ट्याच्या शेजारी त्यांचं शॉप आहे. नक्की ट्राय करा मित्रांनो. खरंच खूप छान क्वालिटी होती. मित्रांनो आपला ट्रिपचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा. इथून पुढे आपण अशाच पुन्हा ट्रिपचे व्हिडिओ नक्कीच टाकत जाऊ आपल्या चॅनलवरती. चला भेटूया पुन्हा.